सत्यमेव जयते या ब्रीदवाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र। वाडा तालुक्यातील नेहरुळी या गावामध्ये एका गुजराती कुटुंबाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। दिनांक 30 ऑगस्ट रोजी हे प्रकरण उघडकीस आलं। त्यानंतर वाडा पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपीला पकडले आहे। 5 दिवसात त्याला बेड्या ठोकल्या आहेत। ही खळबळजनक बातमी पूर्ण वाडा तालुक्यात पसरली आहे। वाडा तालुक्यातील अवघे 5 दिवसात पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे व त्यांचे सहकारी यांनी खूप मेहनतीचं काम करून या आरोपीला पकडण्यात आलेला आहे। या कुटुंबियांच्या शेजारी भाड्याने राहणारा व्यक्ती ज्या दरम्यान त्यांची हत्या झाली त्या दरम्यान तो फरार होता आणि या संशयावरूनच त्याचा शोध घेण्यात आला आणि हा संशय खरा ठरला। शोध घेण्यात वाडा तालुक्यातील पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे हे यशस्वी झाले। या हत्याकांड प्रकरणी पोलिसांना किंवा जनतेला कुठल्याही प्रकारचा सुलावा लागत नव्हता, पण फक्त एक संशय म्हणून या ठिकाणी त्या आरोपीला पकडण्यात आलेला आहे। आता सध्या तो आरोपी मध्य प्रदेशमध्ये एका पोलीस स्टेशनमध्ये कैद केलेला आहे। त्यानंतर त्याला आता पालघरमध्ये आणून पत्रकार परिषद भरवणार आहेत, तेव्हा त्या आरोपीने कोणत्या कारणास्तव 3 जणांची हत्या केलेली आहे हे प्रकरण उघडकीस येईल। या आरोपीचा शोध घेण्यात वाडा तालुक्यातील पोलीस निरीक्षक दत्तात्रय केंद्रे यांना यश आलेले आहे। यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे। आजचा महाराष्ट्र न्यूज साठी महेश जाधव, अंबाडी।